नमस्कार विद्यार्थी मित्रो. तर आज आपण BA थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी जो पेपर अभ्यासत आहोत तो म्हणजे आपला मेन पेपर 11वा पेपर आहे. या 11व्या पेपरमध्ये आपण सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया या पेपरच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू. विद्यार्थी मित्रो, गेल्या काही लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत 2 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये असणाऱ्या विविध समस्यांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. म्हणून आज आपण या विषयामधला आजचा जो पेपर आहे भारतातील सामाजिक समस्या या पेपर मधल्या शेवटचा जो काही प्रकरण आहे युनिट 3 त्या शेवटच्या प्रकरणामधला जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्यामधले राहिलेला उर्वरित भाग शेवटचं प्रकरण होतं प्रॉब्लेम्स ऑफ इनइक्वॅलिटी, ज्याला आपण असमानतेची समस्या म्हणतो. तर या असमानतेच्या समस्येच्या संदर्भामध्ये आतापर्यंत भारतामध्ये असणारी मग शैक्षणिक असमानतेच्या संदर्भामधला अभ्यास असेल, स्त्रियांच्या समस्यांच्या संदर्भामध्ये असणारा अभ्यास असेल, स्त्रियांच्या शैक्षणिक स्थितीच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केला. त्याचबरोबर आपण जागतिकीकरण आणि वाढती असमानता या अनुषंगाने सुद्धा अभ्यास केलेला आहे. तर या प्रकरणामधला जो काही आता आपल्याला अभ्यास जो शेवटचा मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे ग्रामीण भारत आणि शहरी भारत, ज्याला आपण अभ्यासक्रमामध्ये रूरल इंडिया अगेन्स्ट अर्बन इंडिया असा जो मुद्दा आहे या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची. विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहित आहे भारतीय समाज व्यवस्था ही ग्रामीण भाग, शहरी भाग, आदिवासी भाग या 3 समुदायाच्या अनुषंगाने ही आपल्याला या ठिकाणी दिसून येते. 3 भागामध्ये आपली विभागणी या समाज व्यवस्थेची आपल्याला दिसून येते. आणि तिन्ही भागाचा जर आपण विचार केला मग तो ग्रामीण भाग, शहरी भाग आणि आदिवासी भाग हे तिन्ही समुदाय एकमेकापेक्षा हे सांस्कृतिक दृष्ट्या, व्यावसायिक दृष्ट्या आणि एकंदरीत त्यांच्या सर्व गरजा, सोयी सुविधा आणि तिथल्या वातावरण एकत्रित यांच्यामध्ये आपल्याला खूप मोठी तफावत दिसते. प्रत्येक समुदायाची आपली एक जीवनशैली आहे, प्रत्येक समुदायाची कल्चर आहे, प्रत्येक समुदायाचं एकत्रित जीवन जगण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. म्हणून या अनुषंगानं आपल्याला आज ग्रामीण आणि शहरी भागाच्या संदर्भामध्ये विचार करायचा. विद्यार्थी मित्रो, आजही भारताची ओळख ही जागतिक स्तरावर खेड्यांचा देश म्हणून समजल्या जाते, कारण आजही भारतामध्ये 6 लाखापेक्षा अधिक खेडी आपल्याला या ठिकाणी दिसतात. भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला जर बघितलं तर 69% लोकसंख्या ही आजही ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करतात आणि उर्वरित 31% जी लोकसंख्या आहे ती शहरी भागामध्ये वास्तव्य करतात. म्हणून आपल्याला भारतीय समाजाचा अभ्यास करायचा असेल तर पहिले आपल्याला या ठिकाणी ग्रामीण भागाचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. म्हणून ग्रामीण भागावर आधारित सर्व आपली भारतीय समाज व्यवस्था अवलंबून आहे. आणि ग्रामीण भागाचा जो काही मुख्य व्यवसाय आहे तो म्हणजे शेती व्यवसाय. इथं आपल्याला 2 गोष्टी महत्वाच्या लक्षात घेणं गरजेचे आहे की ग्राम कशाला म्हणायचं आणि शहर कशाला म्हणायचं. ग्राम म्हणजे काय हो, ज्याला आपण गाव म्हणतो, खेडे म्हणतो. गावाची संकल्पना किंवा गावाची जर व्याख्या आपल्याला बघायची असेल तर त्रिना आत्रे यांनी असं म्हटलं होतं आपल्या गावगाडा या पुस्तकामध्ये, जिच्या भोवती मतबार कसदार जमीन वहितीला जमीन आहे आणि त्या ठिकाणी पुष्कळशे शेतकरी आणि मजूर हे तिथं काम करतात अशा व्यक्तींचा समूह म्हणजे गाव. अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट हे त्रिना आत्रे यांनी आपल्या गावगाड्यामध्ये केलं. खेळणे म्हणजे जमीन कसणे असा शब्दप्रयोग सुद्धा त्यांनी केलेला आहे. खेळणे व खेळूत. खेळणे म्हणजे जमीन कसणे आणि खेळूत म्हणजे जमीन कसणारा. म्हणून त्या खेळूताची जी वस्ती आहे तिलाच गाव असणे किंवा आपण सर्वसामान्य संदर्भामध्ये जी आपण व्याख्या करतो की ज्या ठिकाणी त्या ठिकाणचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे, त्या ठिकाणच्या आंतरक्रिया ह्या अनौपचारिक स्वरूपाचे संबंध त्या ठिकाणी आपल्याला दिसतात.
आणि एकंदरीत तिथली जी काही रूढी प्रथा परंपरांचा प्रभाव त्यांच्या दैनंदिन जीवनावर आपल्याला दिसून येतो, अशा समूहाला आपण त्या ठिकाणी गाव असं म्हणतो. त्याच्या विरुद्ध आपण जर गेलं शहराच्या संदर्भामध्ये विचार केला तर याची सर्व असमान त्या ठिकाणी गोष्टी दिसायला लागतात, विभिन्न त्या ठिकाणी ह्या गोष्टी दिसायला लागतात. शहरामध्ये ग्रामीण भागापेक्षा एकंदरीत जीवनमानच वेगळं आहे. ज्या ठिकाणचा व्यवसाय हा शेती व्यतिरिक्त मग उद्योग व्यवसाय नोकरी हा आहे आणि ज्या ठिकाणी उंच उंच गगनाला चढलेल्या इमारती आहेत आणि सोयी सुविधा युक्त असणाऱ्या ठिकाणाला आपण शहर म्हणतो. की ज्या ठिकाणी मग रस्त्यांची व्यवस्था आहे, ट्रेनिंगची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, आरोग्याच्या सुविधा आहेत किंवा मनोरंजनाची पुष्कळशी साधनं आहेत, अशा ठिकाणाला आपण शहर असं म्हणतो. म्हणून एकंदरीतच आज आपल्याला गाव आणि शहर या संदर्भामध्ये असणारी जी काही असमानता आहे या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. विद्यार्थी मित्र, आपण जर एक एक गोष्ट जर त्यांची लक्षात घेतली, प्रत्येक ग्रामीण भाग आणि शहरी भागाच्या वैशिष्ट्याच्या अनुषंगाने आपल्याला ही असमानता लक्षात घेता येईल. पहिली गोष्ट, आपण व्यवसायाच्या संदर्भामध्ये जर विचार केला, ग्रामीण भागाचा व्यवसाय आणि शहरी भागाचा व्यवसाय हा वेगळा आहे. ग्रामीण भागामध्ये आजही शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे आणि आपली भारताची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे. आणि म्हणून जे काही शहरी भागाला लागणार किंवा या मानवी जीवनाला लागणाऱ्या ज्या काही अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या काही गोष्टी लागणाऱ्या आहेत, बऱ्याचशा गोष्टींचं कच्चं मटेरियल किंवा रॉ मटेरियल किंवा उत्पादन करण्याचं काम हे ग्रामीण भागामध्ये होते. म्हणून आपल्याला जो काही अन्न मिळत आहे किंवा शहरी भागामध्ये किंवा इतर सर्व भारतीय समाजाला लागणारं जे काही अन्नधान्य आहे ते आपल्याला कृषीच्या माध्यमातून मिळत असते आणि हे कृषी करण्याचं काम हे ग्रामीण भागामधला प्रमुख व्यवसाय आहे. आजही ग्रामीण भागामध्ये कृषी ही आधारितच तिथली जीवन रचना आहे, कृषीवर आधारितच व्यवसाय आहेत किंवा त्या ठिकाणी लोकांचं जे काही जीवनमान आहे ते कृषीवर आधारित आहे, हे आपलं लक्षात आलं पाहिजे. आणि याच्या अलग वेगळं जर बघितलं तर आपल्या शहरामध्ये कृषी व्यतिरिक्त व्यवसाय चालत असतात, हा एक डिफरन्स आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतो. म्हणून एकंदरीत दिवसेंदिवस आपण बघतो जागतिकीकरणाच्या माध्यमातून आज ग्रामीण भागातल्या कृषी व्यवस्थेवर सुद्धा खूप मोठे प्रभाव पडत चाललेले आहेत. निसर्गाचा सुद्धा प्रभाव आहे, कारण आज बहुतांश बघतो आपण ज्या काही बहुतांश जमिनी ह्या निसर्गावर आधारित आहेत. सगळ्याच भागांमध्ये पाण्याची क्षमता आहे किंवा सिंचन पद्धती आहे असं नाही. म्हणून काही भागामध्ये सिंचन व्यवस्था आहे, डॅमची व्यवस्था आहे, काही भागांमध्ये किंवा ज्या सिंचन व्यवस्था नाहीये अशा ठिकाणचा सुद्धा जमिनीचा प्रश्न आहे. अशा सुद्धा शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं आपल्याला दिसते. म्हणून शेतीमध्ये विविध प्रश्न आहेत. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता शेती हा व्यवसाय खूप लोकांना त्रासदायक होत चाललेला आहे. मग तो पाण्याचा प्रश्न असेल, सिंचन सुविधा असतील किंवा विविध खत पाण्याच्या सुविधा असतील किंवा अनेक प्रश्न असतील, तर त्याच्या अनेक समस्या सुद्धा होत असताना दिसत आहेत. पण तरी सुद्धा शेती हा व्यवसाय आजही ग्रामीण भागामध्ये सुरू आहे. म्हणून एकंदरीत हा व्यवसायाच्या संदर्भामध्ये भिन्नता आहे. संस्कृती आणि परंपराच्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला, ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये सुद्धा संस्कृती, रूढी, प्रथा, परंपरांचा प्रभाव हा आपल्याला असमान दिसून येतो. ग्रामीण भागाचं जीवनच त्या ठिकाणी सांस्कृतिक दृष्ट्या वेगळं आहे. आजही ग्रामीण भागामध्ये ज्या परंपरागत चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा चालत आलेल्या आहेत त्यांचा प्रभाव आहे. लोकांचं जे काही दैनंदिन आंतरक्रिया आहेत त्या रूढी, प्रथा, परंपरांच्या माध्यमातून आपल्याला दिसायला लागतात. तिथले संबंध जे आहेत ते अनौपचारिक स्वरूपाचे संबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत, आपुलकीचे संबंध आहेत, सहकार्याची भावना आहे. ही गोष्ट आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसते. आणि एकंदरीत तिथली जी काही सहकार्याची भावना आणि ज्या काही गरजा आहेत आजही ग्रामीण भागामध्ये वस्तू विनिमयाच्या माध्यमातून लोक आपला उदरनिर्वाह किंवा आपल्या गरजा पूर्ण करत असतात. म्हणून ही जी काही व्यवस्था आपल्याला या ठिकाणी ग्रामीण भागात असते तिच्या विरुद्ध आपल्याला शहरी भागामध्ये जर बघितलं तर आजही शहरी भागामध्ये आपण बघतो की ग्रामीण भागात जी काही रूढी, प्रथा, परंपरा आहेत त्या शहरी भागामध्ये आपल्याला आता त्या कमी होत असताना दिसून येतात. त्याचा प्रभाव हा तेवढा दिसत नाहीये.
म्हणून ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये रूढी प्रथा परंपराचा प्रभाव हा कमी आहे आणि एकंदरीत त्या शहरी भागातले जे संबंध आहेत हे सुद्धा ग्रामीण भागापेक्षा वेगळे आपल्याला दिसून येतात की ज्या ठिकाणी आपण बघतो ग्रामीण भागामध्ये अनौपचारिक स्वरूपाचे संबंध आहेत, शहरी भागामध्ये आपल्याला फॉर्मल रिलेशन हे दिसायला लागतात, कामापुरते संबंध आहेत, मग ते व्यवसायाच्या निमित्तानं असतील, कामाच्या निमित्ताने असतील, नोकरीच्या निमित्त असतील किंवा उद्योगाच्या निमित्तानं असतील. म्हणून तिथले जे संबंध आहेत फार कामापुरते संबंध आहेत, तात्पुरत्या स्वरूपाचे संबंध आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग तो अनेक कारणाने असतील, कारण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये ही विविधता अधिक आहे. कारण शहरी भागामध्ये अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक वंशाची, अनेक जातीची लोक त्या ठिकाणी वास्तव्य करत असताना दिसतात आणि शहरी भागामध्ये मग एक एक गाव जर त्या ठिकाणी बघितलं तर विशिष्ट अशा जातीचा असेल, एक दोन जाती असतील, विशिष्ट असा धर्म, विशिष्ट अशा नात्यांनी त्या ठिकाणी ही समाज व्यवस्था ग्रामीण भागातली बनलेली असते आणि त्यांचे जे संबंध असतात ते नात्यांनी संबंध बनलेले असल्यामुळे त्यांच्यामधली जी काही देवाणघेवाण आहे किंवा त्यांच्यामधले जे रिलेशन आहे ते अधिक जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि जवळचे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. म्हणून त्या ठिकाणचे जे काही संबंध आहेत ते अनौपचारिक स्वरूपाचे संबंध आपल्याला त्याच्यामध्ये दिसायला लागतात. म्हणून हा डिफरन्स सुद्धा रूढी प्रथा परंपराच्या संदर्भात असेल किंवा आंतरक्रियात्मक स्वरूपाच्या संदर्भामध्ये असेल हा दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला एकंदरीत ग्रामीण भागामध्ये पुरुष प्रधान संस्कृती हा सुद्धा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येतो. कारण आजही भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्या कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्या कुटुंबाच्या प्रमुखाच्या नावानेच त्या गावात किंवा त्या घराची सत्ता चालत असते. आजही ग्रामीण भागामध्ये बहुतांश निर्णय हे प्रत्येक क्षेत्रामधले कुटुंब प्रमुखच घेतो आणि तो पुरुष असतो. म्हणून पुरुष प्रधान संस्कृतीचा प्रभाव आहे. म्हणून तिथं कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, मग तो फक्त सांस्कृतिक जीवनामध्ये जर बघितलं तर महिलांना त्या ठिकाणी त्यांचं मत लक्षात घेतलं जाते किंवा विचारपूस केल्या जाते. परंतु बहुतांश क्षेत्रामध्ये मग ते सामाजिक क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांचा प्रभाव हा आहे, वर्चस्व आहे आणि एकंदरीत ग्रामीण भागामध्ये महिलांना दुय्यमत्व असलेलं आपल्याला दिसून येते. मग ते वेगवेगळ्या संदर्भामध्ये असेल आणि त्या माध्यमातूनच विविध समस्यांना सुद्धा त्यांना ग्रामीण भागामध्ये महिलांना सामोरं जावं लागते. ही सुद्धा समस्येच्या बाबतीमध्ये आपण नंतर बघणारच आहोत. त्याचबरोबर आपल्याला शहरी भागामध्ये जर आपण त्या ठिकाणी बघितलं, आज स्त्री आणि पुरुष हे दोघंही कमावते असल्यामुळे दोघंही नोकरी आहेत, काम करत आहेत, स्वतःचा उदरनिर्वाहासाठी ते काम करतात आणि त्यामुळं दोघंही कमवते असल्यामुळे शिक्षणाचा प्रभाव आहे. तिथं ही जी स्त्री पुरुष असमानता जी ग्रामीण भागामध्ये दिसते ती शहरी भागामध्ये तेवढी त्याचा प्रभाव दिसत नाही. त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष हे आता थोडं समानतेचं नातं या ठिकाणी समजलं चाललेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आणि पुरुष त्या ठिकाणी काम करत आहेत आणि एकंदरीत त्यांचा एकमेकावरचा जो प्रभाव हा आपल्याला दिसत नाही. म्हणून पुरुष प्रधान संस्कृती ही शहरी भागामध्ये दिसत नाही. दोघांनाही महत्व आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी निर्णय क्षमता घेण्याचं काम दोघंही मिळून करतात. ती गोष्ट आपल्याला शहरी ग्रामीण भागामध्ये दिसत नाही. ही एक असमानता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर लोकसंख्येच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर ते आपल्याला निश्चित दिसून येते की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये आज लोकसंख्या ही लोकसंख्येवर आधारित खेड्याची रचना आपल्याला दिसून येते. काही गावांमध्ये 1000ची लोकसंख्या आहे, काही गावामध्ये 2000 आहे, काही गावामध्ये 5000 लोकसंख्या आहे. देश परत्वे ग्रामीण भागातील लोकसंख्येची घनता ही आपल्याला कमी दिसून येते किंवा त्या प्रमाणात दिसून येते. किंवा आपण बघतो जपानमध्ये 3000 पर्यंत लोकसंख्या असेल, फ्रान्समध्ये 2000 पर्यंत गावाची लोकसंख्या ग्रामीण भागात लोकसंख्या असेल. तर ग्रामीण आपल्या भारतामध्ये आपण 500, 600, 700, 800 असणारी ही विरळ वस्ती आपल्याला ग्रामीण भागामधलं एक महत्त्वाचं लक्षण दिसून येते. म्हणजे लोकसंख्येची घनता ही ग्रामीण भागामध्ये कमी आहे. लोकसंख्येची घनता म्हणजे दर चौरस किलोमीटरला राहणारी लोकसंख्या जी आहे मग ती गावामधली दर चौरस किलोमीटर तर एका ठिकाणी चौरस किलोमीटर फार तिथं 800, 700, 900 पर्यंत आहे. म्हणून फार कमी प्रमाण त्या ठिकाणी लोकसंख्येचा आपल्याला दिसून येते घनतेचं. आणि त्याच्या उलट जर बघितलं आपण शहरी भागामध्ये तर शहरी भागातली घनदाट वस्ती किंवा त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही अधिक प्रमाणामध्ये आहे. लोकसंख्या शहरामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. जी लोकसंख्या ही जी काही क्षेत्रफळाच्या दृष्टीनं त्याची क्षमता ही अधिक आहे आपल्याला दिसून येते. म्हणून हा एक त्याच्यामधला फरक आपल्याला दिसून येतो. सोयी सुविधाच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये खूप मोठा फरक आपल्याला दिसून येतो. यामध्ये आपल्याला बघितलं तर बघा ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, तिथं 24 तास वीज राहत नाही. प्लस शहरी भागामध्ये आपण बघितलं तर
1 घंटा सुद्धा लाईट जात नाही, 10-15 मिनिटं लाईट गेली तर आपण लागलीच फोन करतो MSCB ऑफिसला आणि लाईटची व्यवस्था होते. परंतु ग्रामीण भागामध्ये 7-8 तास ही लाईट नसते. म्हणून लाईट नसल्यामुळं तिथं शेतीच्या उत्पादनावर त्याचा प्रभाव पडत चाललेला आहे. ग्रामीण भागामध्ये मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत चाललेला आहे किंवा विविध प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असताना दिसून येतात किंवा वेगवेगळ्या उद्योगधंद्यावर परिणाम होतात. ह्या समस्या त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणून एकंदरीतच सोयी सुविधा मग त्या दिवाबत्तीचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. ग्रामीण भागामध्ये आजही स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक गावामध्ये मिळतेच असं नाही किंवा आरोग्याच्या सुविधांच्या संदर्भामध्ये बघतो आरोग्याचे प्रश्न आहेत. प्रत्येक गावामध्ये आज बघतो आपण एक 10-12 हजार लोकसंख्येच्या पाठीमागे प्राथमिक आरोग्य केंद्र असते, तेही त्या ठिकाणी आरोग्य केंद्र व्यवस्थित चालतेच असं नाही. परंतु शहरी भागामध्ये आपल्याला जर बघितलं तर ह्या सगळ्या सोयी सुविधा ह्या पुष्कळ प्रमाणामध्ये चांगल्या दिसून येतात. रस्त्याचा प्रश्न असेल, ट्रेनीचा प्रश्न असेल, दिवाबत्तीचा प्रश्न असेल, आरोग्यविषयक सुविधा असतील, ह्या सगळ्या सुविधा शहरी भागामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळत असतात. म्हणून सोयी सुविधाच्या संदर्भामध्ये सुद्धा ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये असमानता आहे. शैक्षणिक दृष्ट्या जर आपण विचार केला, शिक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण बघतो की ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा असमानता खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. ग्रामीण भागामध्ये आजही मुलांच्या शिक्षणासाठी जी काही व्यवस्था पाहिजे किंवा जी शाळा असतील किंवा इमारती असतील किंवा त्या ठिकाणचं जे काही शैक्षणिक दृष्ट्या मग त्या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी असेल, पिण्याच्या पाणी असेल किंवा स्वच्छतागृहांची व्यवस्था असेल, ह्या अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं किंवा मुलींच्या संदर्भामधल्या सोयी सुविधा असतील त्यांना सुद्धा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. बऱ्याच शाळेच्या इमारती ह्या आजही टीनपत्र 30-40 वर्षे झाले जुने 30 टीनपत्र दुरुस्त करून लावली जातात. परंतु त्या ठिकाणी नवीन व्यवस्था ही इमारतीची होत नाही. ही सुद्धा ग्रामीण भागातला प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न दिसून येतो शैक्षणिक दृष्ट्या. त्याच्या उलट जर बघितलं शहरी भागामध्ये अनेक सुविधा ह्या शैक्षणिक सुविधा ह्या आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसायला लागतात. मग इमारती असतील किंवा ब्लॅक बोर्डचा डिजिटल बोर्ड आले, संगणकाच्या संदर्भात आले किंवा वेगवेगळ्या सोयी सुविधा आल्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा ह्या सगळ्या सुविधा युक्त असणाऱ्या शिक्षण व्यवस्था आपल्याला शहरी भागामध्ये दिसतात. परंतु ग्रामीण भागामध्ये शाळांची दुरावस्था ही होत असताना दिसून येते किंवा विद्यार्थ्यांमध्ये जो काही आवड निर्माण व्हायला पाहिजे शिक्षणाच्या संदर्भामध्ये, म्हणून अपशेतीचं प्रमाण सुद्धा ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा खूप आहे. म्हणून एकंदरीत जो शिक्षणामधला ड्रॉपअप रेट असेल, मग तो मुलाचा असेल मुलींचा असेल, तो शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये ड्रॉपअप रेट सुद्धा खूप आहे. ही एक त्या ठिकाणची जी महत्त्वाची आपल्याला असमानता या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये दिसून येते. त्याचबरोबर ग्रामीण भाग आणि शहरी भागामधली जी स्तरीकरण व्यवस्था ती सुद्धा आपल्याला वेगळी दिसून येते. ग्रामीण भाग हा जातीवर आधारित स्तरीकरण व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणून एकंदरीतच तिथली जी व्यवस्था आहे, प्रत्येक जातीमध्ये गावं ही विभागल्या गेलेली असतात त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणची जी काही संबंध आंतरक्रिया आहेत त्या नात्यावर आधारित किंवा जातीवर आधारित किंवा धर्मावर आधारित आजही त्या ठिकाणी जरी ही जातीवर आधारित आंतरक्रिया असल्या किंवा त्या ठिकाणी जी काही व्यवस्था असली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जसं भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे विविधतेमध्ये एकता, तेच ग्रामीण भागामध्ये सुद्धा जरी वेगवेगळ्या जाती वेगवेगळे धर्म असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आपुलकी, जिव्हाळा, प्रेम ह्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. म्हणून तिथले जे संबंध आहेत वेगवेगळ्या जाती धर्मामधले सुद्धा त्या ठिकाणी अनौपचारिक स्वरूपाचे संबंध हे आहेत. काही प्रमाणामध्ये बदल होत चालले आहेत. व्यक्तिवादीपणा, स्वार्थपणा किंवा संघर्ष वाढत चालला ती एक गोष्ट वेगळी आहे. शहरामध्ये सुद्धा त्या गोष्टी आहेत. संघर्ष हा कोणाला टाळता येणारा नाहीये. म्हणून 2 गटामध्ये 2 स्तरामध्ये नेहमीच संघर्ष असतो. परंतु त्या तुलनेमध्ये ग्रामीण भाग आजही अनौपचारिक संबंध टिकून आहेत. त्यांच्यामध्ये असणारं जे काही साधं जीवन, साधी राहणी, उच्च विचारसरणी हे तत्व आजही त्यांच्यामध्ये आहे. त्या उलट आपण शहरी भागामध्ये जर बघितलं इथं विविध जाती धर्म पंथ जरी असली तरी त्या ठिकाणी आपण बघतो इथं लोक जाती धर्म पंथाला या ठिकाणी विशेष प्राधान्य देत नाहीत. तर त्या ठिकाणी सर्व मिळून एकत्र राहतात. इथं माणूस म्हणून या ठिकाणी कुठल्या जाती धर्माचा विचार केला जात नाही. प्रत्येक जण एका ठिकाणी काम करत असतात. मग तो व्यवसाय असेल, उद्योग असतील किंवा नोकरीचे प्रशासनाचे कार्यालय असतील, इंडस्ट्रीज असतील, प्रत्येक जण त्या ठिकाणी आपल्या कौशल्याला महत्त्व देतो, गुणवत्तेला महत्त्व देतो. म्हणून या ठिकाणी जी व्यवस्था दिसते ती वर्ग व्यवस्था या ठिकाणी दिसते आणि ती व्यवस्था ही मुक्त स्तरीकरण व्यवस्था आपल्या शहरामध्ये दिसून येते.
म्हणून इथं जी वर्ग व्यवस्था निर्माण आहे, मग ते त्याच्या एकंदरीत गुणावर आधारित, नोकरीच्या आधारावर, ज्ञानाच्या आधारावर किंवा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या त्याच्या पदाच्या आधारावर ही वर्ग व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी शहरी भागामध्ये दिसून येते. म्हणून एकंदरीतच ही जी काही स्तरीकरण व्यवस्था आहे ही दोन भागामध्ये आपल्याला एक असमानता दिसून येते. शहरी भागामध्ये काही प्रमाणामध्ये आहे जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था, परंतु तेवढा प्रभाव हा जेवढा ग्रामीण भागामध्ये कठोर प्रभाव त्या ठिकाणी ताठरता दिसून येते, तेवढी या ठिकाणी ताठरता शहरी भागामध्ये नाही. हे जे काही जाती धर्माच्या बाबतीतचं जे प्रभाव आहे तो लवचिक आहे, ही या ठिकाणचा एक डिफरन्स आपल्याला दिसून येतो. आणि एकंदरीत संबंध जे आहेत ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये संबंध हे फॉर्मल आहेत, औपचारिक स्वरूपाचे संबंध आहेत, कामापुरते संबंध आहेत, फार जवळीकतेचे, फार जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते हे शहरामध्ये आपल्याला दिसत नाहीत. ही एक समस्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणून बरेच दिवस शहरामध्ये आपल्या बाजूला शेजारी कोण आहे याची सुद्धा लोकांना कल्पना नसते, त्या कुटुंबाला माहीत नसते की आपल्या बाजूला कोण आलेला आहे, कुठला आहे, काय करतो याची सुद्धा कल्पना नसते. म्हणून एकंदरीतच संबंध हे खूप औपचारिक असतात, दुरावेचे असतात, कामापुरते संबंध असतात. बरेच दिवस लोक विश्वास निर्माण होईपर्यंत एकमेकाला बोलत सुद्धा नाही, ही शहरी भागामधली अवस्था दिसते. परंतु ग्रामीण भागामध्ये ते नाहीये, कारण तिथं दिवसेंदिवस दररोजची जी काही आंतरक्रिया त्यांच्या आहेत, त्यांच्या गरजेनुरूप त्यांच्या आंतरक्रिया आहेत, त्यांच्यात विनिमय व्यवस्था आहे, वस्तूच्या संदर्भामध्ये, धान्याच्या संदर्भामध्ये किंवा कामाच्या संदर्भामध्ये प्रत्येकजण त्या ठिकाणी रोजचे संबंध हे त्यांच्यामध्ये प्राथमिक स्वरूपाचे संबंध ग्रामीण भागामध्ये दिसतात, तेच संबंध शहरी भागामध्ये दुय्यम स्वरूपाचे दिसतात. हा एक डिफरन्स आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपण आरोग्याच्या संदर्भामध्ये जर बघितलं, शहर आणि आरोग्य या संदर्भामध्ये शहर आणि ग्रामीण भागात आरोग्याच्या संदर्भाच्या सोयीसुविधाच्या संदर्भामध्ये खूप जमीन आसमानचा फरक. शहरी भागामध्ये आपण जर काही थोडंफार जरी आरोग्याची काही समस्या निर्माण झाली, तात्काळ लागलीच आपण एक किलोमीटरच्या आत किंवा आपल्याला 200 मीटरपर्यंत सुद्धा दवाखाने अवेलेबल झालेले आहेत. म्हणजे घराजवळच शेजारीच दवाखाने काही काहींचे असतात, एवढी व्यवस्था चांगली आहे. आणि हाय स्पेशालिटी किंवा सोयीसुविधा युक्त असे हॉस्पिटल सुद्धा, प्रायव्हेट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल या ठिकाणी शहरामध्ये आपल्याला दिसतात किंवा ह्या सोयीसुविधा आपल्याला शहरी भागामध्ये दिसतात. म्हणून आरोग्याच्या सुविधाच्या संदर्भामध्ये हा शहरी भाग हा त्या दृष्टीनं खूप चांगला आहे. परंतु ग्रामीण भागाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये खूप मोठे प्रश्न निर्माण होतात. आजही ग्रामीण भागामध्ये कित्येक लोक आरोग्याच्या संदर्भामध्ये आरोग्याच्या सोयीसुविधा न मिळाल्यामुळे मृत्यू पावतात. कित्येक लोकांना सर्पदोष होतो. आजही रूढी प्रथा, परंपरा, अंधश्रद्धांचा प्रभाव आहे. सर्पदोषावर ते ग्रामीण भागात आरोग्याच्या संदर्भामध्ये दवाखान्यात न जाता ग्रामीण भागामध्ये आजही वैद्य किंवा ते सर्पदोष उतरवणं हाच उपाय त्या ठिकाणी करतात. म्हणून तो शिक्षणाचा अभाव असेल किंवा वैज्ञानिक तंत्रज्ञान किंवा याचा प्रभाव त्या ठिकाणी कमी आहे, किंवा आपण बघतो वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी दिसत नाहीये. म्हणून ह्या सोयी सुविधा नसल्यामुळे शिक्षणाच्या संदर्भामध्ये जो काही प्रमाण आहे फार कमी आहे, हा परिणाम असेल. म्हणून एकंदरीतच आरोग्याच्या संदर्भाचे प्रश्न, स्वच्छतेच्या संदर्भामधले प्रश्न हे ग्रामीण भागामध्ये अधिक त्या ठिकाणी जाणवतात. म्हणून ह्या समस्या, म्हणून अनेक रुग्ण ह्या बरेच दिवस त्यांना आपल्या आजाराचं निदानच होत नाही आणि त्यामुळे सुद्धा अनेक रुग्ण हे दगावतात. ही सुद्धा ग्रामीण भागामध्ये समस्या आहे. जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, डॉक्टर त्या ठिकाणी राहत नाही किंवा कंपाऊंडर नसतात, मेडिसिन नसते, ह्या सुद्धा समस्या त्या ठिकाणी आढळतात. म्हणून एकंदरीत लोकांचे आजार हे वाढत असताना ग्रामीण भागामध्ये दिसून येतात. म्हणून आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा ही असमानता दिसून येते. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला, पर्यावरणामध्ये सुद्धा असमानता दिसून येते. ग्रामीण भागामध्ये नैसर्गिक पर्यावरण आहे, नैसर्गिक वातावरण आहे. त्या ठिकाणी कारण कृषी हा प्रमुख व्यवसाय आहे किंवा पर्यावरण, त्या ठिकाणी उद्योगधंदे हे कमी असल्यामुळं त्या ठिकाणी जे काही इंडस्ट्रीजमुळं जो काही शहरा भागामध्ये पर्यावरणाचा त्रास होताना दिसून येतो किंवा दूषित पर्यावरण होतं, तसं ग्रामीण भागामध्ये नाही. ग्रामीण भागामध्ये एअर कंडिशनिंग सारखी त्या ठिकाणी स्वच्छ वातावरण आहे. अनेक समस्या जरी असल्या तर पर्यावरण त्या ठिकाणी वातावरण एक शहरी भागापेक्षा चांगलं असल्याचं दिसून येते. त्या ठिकाणी समस्या अनेक आहेत. स्वच्छतेचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे सुद्धा पर्यावरण खराब होत असेल, परंतु शहरी भागापेक्षा वातावरण हे त्या ठिकाणी चांगलं आहे. शहरी भागामध्ये आपण बघितलं तर अनेक समस्या निर्माण झालेल्या असतात पर्यावरणाच्या संदर्भामध्ये. हवेचं प्रदूषण आहे,
आवाजाचं प्रदूषण आहे, त्याचबरोबर पाण्याचं प्रदूषण आहे, किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचा प्रश्न आहे, केमिकलयुक्त प्रश्न आहेत, किंवा आपण बघतो रहदारीचा प्रश्न आहे. अशा अनेक प्रश्न हे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये जास्त असल्यासून येतात. आणि वातावरण हे एकंदरीतच दमट स्वरूपाचं वातावरण आणि एकंदरीतच पर्यावरण हे मानवी आरोग्यासाठी अतिशय घातक स्वरूपाचं दिवसेंदिवस होत असताना आपल्याला दिसून येते. ही एक पर्यावरणाच्या संदर्भामध्ये संबंधात दिसून येते. वस्तू विनिमयाच्या संदर्भामध्ये आपण बघितलं आहे की ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये वस्तू विनिमयामध्ये सुद्धा फरक आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक गरजा हे लोक एकमेकाच्या विनिमयाच्या माध्यमातून भागवल्या जातात. मग शेतीतल्या गरजा असतील, कौटुंबिक गरजा असतील, सामाजिक गरजा असतील, आर्थिक गरजा असतील, त्यांच्यामध्ये पैशांची, वस्तूंची, पदार्थ किंवा धान्याची देवाणघेवाण होते. परंतु शहरी भागामध्ये लोकांमध्ये असणारा जो काही अहमपणा आहे, शहरी भागामध्ये लोकांमध्ये असणारा जो काही स्वार्थ आहे, किंवा ती स्वतःची जी काही व्यक्तिवादीपणा किंवा स्वतःचा जो काही ताठरपणा आहे तो लोकांनी सोडला नाही. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट ती लोक स्वतः वापरतात, म्हणजे स्वतःसाठी सगळ्या वस्तू विचार करतात. ते एकमेकांमध्ये कुठलंही विनिमय करत नाही. मग तो कामामध्ये सहकार्य नाही किंवा वेगवेगळ्या वस्तूंच्या संदर्भामध्ये सहकार्य होत नाही. किंवा आजही बघतो आपण ग्रामीण भागामध्ये जशी अर्थव्यवस्था आहे तशी शहरी भागामध्ये कुणी कुणाला त्या ठिकाणी आर्थिक मदत ही कामाशिवाय करत नाही किंवा मतलबाशिवाय करत नाही. म्हणून स्वार्थ असेल तर त्या ठिकाणी एकमेकाला मदत केल्या जाते, परंतु निस्वार्थपणे भावनेनं या ठिकाणी शहरी भागामध्ये मदत होत नाही. ही एक या ठिकाणी आपल्याला डिफरन्स हा त्या ठिकाणी दिसून येतो. तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये बघतो ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये तंत्रज्ञान हे खूप विकसित झालेलं आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये आजही शहरी भागापेक्षा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खूप मोठ्या समस्या आहेत. तंत्रज्ञान ही शैक्षणिकदृष्ट्या त्या ठिकाणी सुविधा झालेल्या नाही आहेत, डिजिटलायझेशन झालेलं नाही आहे, संगणकाच्या सोयी नाही आहेत, किंवा वेगवेगळ्या नेटवर्किंगचा प्रॉब्लेम आहे, किंवा दिवाबत्तीचा प्रश्न असल्यामुळं अनेक समस्या तंत्रज्ञानाच्या सुविधेमुळं तिथं उद्योगसुद्धा उभे करू शकलेले नाही. ही सुद्धा एक मोठी अडचण आहे. शहरी भागामध्ये मात्र पूर्ण डिजिटलायझेशन झालेलं आहे. ग्लोबलायझेशनचा, जागतिकीकरणाचा, आधुनिकरणाचा प्रभाव हा शहरी भागामध्ये तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून खूप चांगला आपल्याला झालेला दिसून येतो. इंटरॅक्शनच्या बाबतीमध्ये बोललेलो आपण. परिवर्तनाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला, ग्रामीण भाग आणि शहरी भागाच्या संदर्भामध्ये जर बघितलं की परिवर्तनाचा वेग सुद्धा वेगळा समान आहे. ग्रामीण भागामध्ये परिवर्तनाची जी गती आहे ती फार संत गतीने परिवर्तन होत चाललेलं आहे. मग रूढी, प्रथा, परंपरा असेल, शिक्षणाचा प्रभाव असेल, हा एकंदरीतच ग्रामीण भागामधले लोक जसे बदलायला त्या ठिकाणी तयार नाहीत. आपल्या ज्या काही जीवनचर्या असेल, आपलं जीवनमान असेल, आपली विचारसरणी असेल, किंवा आपला धार्मिक दृष्टिकोन असेल, किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन, या संदर्भामध्ये जर बघितलं तर परिवर्तनाचा वेग हा फार त्या ठिकाणी स्लो आहे. ज्या तुलनेमध्ये शहरी भागामध्ये आपण बघतो नवीनतेला अधिक महत्त्व देणारा आहे शहरी भागामध्ये जो काही सोसायटी आहे. म्हणून जे काय आलं ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून, जे काही नवनवीन टेक्नॉलॉजी ते लवकर ॲक्सेप्ट करायला लागतात. नवीन विचार प्रवाह असतील, नवीन नियम असतील, नवीन समाजव्यवस्था असेल, किंवा अनेक प्रश्न त्या ठिकाणी आपण बघतो व्यवस्थेच्या माध्यमातून लोक ते लवकर समायोजन करतात शहरी भागामधले. आणि बदलाची जी गती आहे ती तिथं त्या ठिकाणी फार मोठी वेगवान आहे. झपाट्यानं बदल हे शहरी भागामध्ये होतात. मग तो वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, शिक्षणाचा प्रभाव असेल, म्हणून हा परिवर्तनाच्या संदर्भामध्ये सुद्धा फरक आपल्याला दिसून येतो. एकंदरीतच हा जो काही सगळं आपण वैशिष्ट्य पिढी या संदर्भामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये ही एक असमानता आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून एकंदरीतच आज आपल्याला ग्रामीण आणि शहरी भागाच्या संदर्भामध्ये जी फरक किंवा त्या ठिकाणी आपल्याला असमानता दिसून येते ही समजली असेल. जर काही अडचण असतील तर निश्चितच माझ्या मोबाईल नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. आणि आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.